पुतळा जो 3-1 दिवसांपूर्वी कोसळला आणि त्यानंतर जे सगळं घडलं त्या पार्श्वभूमीवर आज त्या जागेची पाहणी केली. काय तुम्हाला काय नक्कीच खरं म्हणजे 2 दिवसापूर्वी आदित्य ठाकरेजी इथे येऊन गेले. विरोधी पक्षनेते सुद्धा आमचे आले होते. अंबादास दानवे स्वतः या भागाचे आमचे आमदार वैभव नाईक होते. पाहणी त्यांनी आधीच केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा छिन्न विछिन्न झाकून ठेवलेला पुतळा दुर्दैवाने आम्हाला पाहावा लागतो. या महाराष्ट्रातली ही 500च्या प्रलयानंतर, लातूरच्या भूकंपानंतर हा एवढा मोठा आघात महाराष्ट्राच्या समाजमनावर जो झाला, तो काल जो पुतळा इथे कोसळला तोच आहे. म्हणजे घराघरामध्ये एक विषण्णता त्यानंतर आली. त्यातून एक स्वाभाविक प्रतिक्रिया उमटणं हे स्वाभाविक. आणि महाराष्ट्रात जर पहिली प्रतिक्रिया उमटली असेल तर ती वैभव नाईक आमदार ही महाराष्ट्राची पहिली प्रतिक्रिया होती. त्यांनी हातामध्ये जो संताप निर्माण झाला त्यांच्या मनात, त्यांनी हातामध्ये काठी घेऊन जे जबाबदार आहेत, ती जबाबदारी म्हणजे सार्वजनिक बांधकाम खातं, त्यांच्या कार्यालय तोडलं. ही महाराष्ट्राची पहिली प्रतिक्रिया तुम्ही त्यावेळेला पाहिली. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये या प्रतिक्रिया सुरूच आहेत. परवा मुंबईमध्ये या संदर्भात महाविकास आघाडीचा एक विराट मोर्चा निघतो आहे. सरकारला जोडे मारो आंदोलन, कारण सरकारची लायकीच ती आहे. इतकं होऊन सुद्धा सरकार निर्लज्जपणे गुन्हेगारांना पाठीशी घालते, कारण त्यात आर्थिक व्यवहार गुंतलेले आहेत. आपापल्या माणसांना, आपापल्या ठेकेदारांना कामं देऊन पैसे काढण्यासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनाही सोडलं नाही. ज्या शिवाजी महाराजांच्या नावानं हे राज्य चालतं, आपण सगळे जगतो आहे, त्या महाराजांनाही या लोकांनी सोडलं नाही. आणि ह्या निमित्तानं सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री असतील, त्यांचे सहकारी असतील, अधिकारी असतील, इतकं खोटं बोलतायत की त्यांना जनाची मनाची कशाशीही लाज उरलेली नाही. वाऱ्यानं पडला. आता आम्ही सगळे, तुम्ही सगळे होतात, परवा आदित्यला जाऊन आले तिकडे. वाऱ्यानं तुमचे कॅमेरे उडाले नाहीत, तुमचे मोबाईल उडाले नाहीत. बाजूला त्या शेड्स आहेत त्या सगळ्या शेतीच्या, वाऱ्यानं त्या उडाल्या नाहीत. वाऱ्यानं नारळे खोबऱ्याची झाडं उडाली नाहीत, पडले नाहीत त्या दिवशी, आणि पुतळा पडला. किती खोटं बोलायचं. आणि तुम्ही नेव्हीवर टाकता, भारतीय नौदलावर. भारतीय नौदलाची ख्याती अशी आहे की त्यांनी हिमालयावर स्ट्रक्चर उभं केलेलं आहे. तिथे बर्फ सतत वितळत असतो. त्या हिमालयात त्यांनी मोठे मोठे पुतळे वीरांचे उभे केलेल्या स्मारक उभे केलेले आहेत. इंडियन नेव्हीनं, हवाई दलानं. भारतीय हवाई दलाच्या लोखंडाच्या बोटी समुद्रामध्ये वर्ष त्याला गंज चढत नाही. आणि इकडले नटबोळ गंजतात आणि तुम्ही नेव्हीवर टाकताय. यासारखं दुसरं गंभीर कृत्य नसेल की तुम्ही आपल्या पापाचं खापर भारताच्या नौदलावर टाकत आहात. पण महाराष्ट्राच्या जनतेनं हे सगळं उघड्या डोळ्याने पाहिलं की ह्यात कोण सामील आहे. शिल्पकार कोणी आपटे म्हणून आहे, ज्याला अनुभवच नव्हता, जो लहान लहान मूर्त्या बनवायच्या आणि त्याला शिवाजी राजांची टोलेजंग मूर्ती बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट कसं आणि कोणी दिलं. आरोपी हा आपटे असला तरी मुख्य आरोपी आपटेला काम देणारा सूत्रधार आहे आणि तो ठाण्यातला आहे.